लाल चौकात देखील ड्रोन्स पाहायला मिळाले आणि स्फोटांचे आवाज देखील ऐकायला आले। श्रीनगर परिसरामध्ये दल लेक असेल त्याचबरोबर लाल चौक असेल अशा अनेक भागांमध्ये हे ड्रोन पाहायला मिळालेत आणि हे ड्रोन्स पाडण्याचं काम आपली एअर डिफेन्स सिस्टीम अगदी चोखपणे पार पडते। युद्धविरामानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। राजस्थानच्या बाडनेर शहरात 10 ते 12 स्फोटांचे आवाज झालेले आहेत। राजस्थानच्या बाडनेर परिसरात 10 ते 12 स्फोटांचे आवाज सध्या सुरू झालेले आहेत। एवढंच नाही तर आरएसपुरा सेक्टरमध्ये देखील ड्रोनकडून हल्ला करण्यात आलेला आहे। बरनाला, बटाला, गुरदासपूर, पठाणकोट, अमृतसर या ठिकाणी देखील सध्या ब्लॅकआउट करण्यात आले। दरम्यान आज भारताने पाकिस्तानातील अनेक एअरबेस उद्ध्वस्त केलेले आहेत। अनेक धावपट्ट्या पाकिस्तानमधील भारताने उद्ध्वस्त केलेल्या आहेत असं असलं आणि याच पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं पाकिस्तान नरमल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। तर अमृतसरमध्ये सध्या सायरन वाजवत पूर्णपणे ब्लॅकआउट केलं गेलेलं आहे। अमृतसरमध्ये कालही ही स्थिती होती आणि आज पुन्हा एकदा खबरदारी म्हणून अमृतसरमध्ये सायरन वाजवत पूर्णपणे ब्लॅकआउट केले गेले। काही ड्रोन्सही या परिसरात दिसले तर गोळीबाराचा आवाजही झालेला आहे आणि आता पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलंय। तर ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। राजस्थानच्या बाडनेर शहरामध्ये 10 ते 12 स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले। तर कच्छच्या सीमा भागामध्ये 10 पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले। श्रीनगरच्या लाल चौकात देखील ड्रोन पाहायला मिळाले आणि हे ड्रोन निकामी करण्याचं काम आपली एअर डिफेन्स सिस्टीम करते। कच्छच्या सीमा भागात 10 पाकिस्तानी ड्रोन दिसलेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, राजस्थानमध्ये पाकचे ड्रोन दिसले। कालही 4 शहरांना टार्गेट करण्यात आलं होतं। काल राज्यांना 4 टार्गेट करण्यात आलं होतं आणि आज पुन्हा एकदा 3 राज्यांना पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आलेलं आहे। पंजाबच्या 9 पेक्षा अधिक शहरांमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तर पंजाबच्या 9 पेक्षा अधिक शहरांमध्ये ब्लॅकआउट कारण सामान्य नागरिकांना इथं आवाहन करण्यात येत आहे, सूचना देण्यात येत आहेत की ड्रोन्स किंवा अशा प्रकारचं काही दिसलं तर तातडीनं घरातच थांबा, घराच्या बाहेर पडू नका आणि त्यासाठी हे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। दरम्यान महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। 5 वाजता युद्धविराम करण्यात आला। दोन्ही देशांकडून युद्धविराम करण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर 8:30 ते 9:15च्या सुमारास पुन्हा एकदा पाकिस्तानकडून ड्रोननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न। विश्वासघातकी पाकिस्तान पुन्हा एकदा त्याचा खरा चेहरा वारंवार दाखवत आहे। कच्छच्या सीमा भागात 10 पाकिस्तानी ड्रोन दिसले तर राजस्थानच्या बाडनेर शहरात 10 ते 12 स्फोटांचे आवाज आलेले आहेत। श्रीनगरमध्ये देखील 50हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आलेत। पंजाबच्या 9 शहरांमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तर आरएसपुरा असेल, गुजरातच्या कच्छ परिसर असेल, श्रीनगर असेल, जालंधर, पटियाला, श्रीनगर, जैसलमेरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलंय। तर श्रीनगरच्या लाल चौकात देखील ड्रोन्स पाहायला मिळाले। तिथं स्फोटांचे आवाज ऐकायला आलेले आहेत। दरम्यान दोन्ही सरकारांमध्ये युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानी लष्कर मात्र हा युद्धविराम ऐकायला तयार नाही। पाक लष्कर ऐकायला तयार नाही असंच आता पाहायला मिळतंय।